मित्रांनो, तुम्ही आजवर अनेक देवांच्या, राजांच्या आणि सम्राटांच्या कथा ऐकल्या असतील. पण आज मी तुम्हाला अशा एका महाभयंकर, प्रलयंकारी पण अत्यंत न्यायप्रिय शक्तीची म्हणजेच शनिदेवाची जन्मकथा सांगणार आहे, ज्याने त्रैलोक्याला आपल्या एका कटाक्षाने हादरवून सोडले होते. अशा कर्माचा अत्यंत कठोर हिशोब करणाऱ्या साक्षात न्यायदेवता शनिदेवांचा जन्म कसा झाला, हे अंगावर काटा आणणारे अत्यंत गूढ रहस्य आज आपण उलगडणार आहोत. जे कोणी आज ही संपूर्ण सत्यकथा अत्यंत श्रद्धेने आणि एकही क्षण न वगळता शेवटपर्यंत ऐकतील, त्यांच्या जीवनातील सर्व संकटे, साडेसातीचा त्रास आणि दुःखाचे डोंगर एका क्षणात जळून खाक होतील. त्याआधी मित्रांनो, मी ही कथा बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. माझ्या या प्रामाणिक मेहनतीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूयात. सूर्यदेव हे महर्षी कश्यप आणि माता आदिती यांचे पुत्र मानले जातात. सृष्टीचा गाडा चालवण्यासाठी सूर्यदेवांच्या अंगात साक्षात परब्रह्माने एका महाप्रलयंकारी आणि डोळे दीपवणाऱ्या तेजाची निर्मिती केली होती. त्यांचे हे तेज इतके प्रखर, इतके दाहक आणि इतके भयंकर होते की साक्षात त्रिभुवनातील देवांनाही त्यांच्याकडे थेट पाहण्याची किंवा त्यांच्या जवळ जाण्याची हिंमत होत नसे. सूर्याचा तो सुवर्ण रथ जेव्हा आकाशात मार्गक्रमण करत असे, तेव्हा त्याच्या उष्णतेने संपूर्ण ब्रह्मांड थरथर कापत असे. याच अत्यंत तेजस्वी आणि प्रबळ सूर्यदेवाचा विवाह देवशिल्पी म्हणजेच देवांचे महान वास्तुविशारद विश्वकर्मा यांची अत्यंत सुंदर, सात्विक आणि स्वर्गीय सौंदर्य लाभलेली कन्या संज्ञा हिच्याशी झाला होता. संज्ञा ही केवळ दिसायला सुंदर नव्हती, तर ती अत्यंत पतिव्रता, धर्मपरायण आणि संस्कारी होती. तिचे आपल्या पतीवर म्हणजेच सूर्यदेवांवर अत्यंत निस्सीम आणि अथांग प्रेम होते. पण माणसाच्या आणि देवांच्याही जीवनातील सत्य अनेकदा वरून दिसणाऱ्या चित्रापेक्षा खूप वेगळे आणि भयानक असते. संज्ञेच्या या सुखी वाटणाऱ्या वैवाहिक जीवनात एक अत्यंत गरद, भयंकर आणि जीव घेणे दुःख दडलेले होते. सूर्यदेवाच्या शरीरातून बाहेर पडणारी ती प्रलयंकारी उष्णता, ते भयंकर तेज आणि ती आग संज्ञेला अजिबात सहन होत नव्हती. जेव्हा जेव्हा संज्ञा प्रेमाने आपल्या पतीच्या म्हणजेच सूर्यदेवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे, तेव्हा तेव्हा तिच्या शरीराची भयंकर लाहीलाही होत असे. तिचे कोमल शरीर त्या भयंकर उष्णतेने अक्षरशः जळून खाक होत असल्यासारखे तिला वाटत असे. तिच्या त्वचेवर जळजळ होत असे, श्वास गुदमरत असे आणि डोळ्यांतून वेदनेचे अश्रू वाहत असत. एक पत्नी असूनही, हृदयात अथांग प्रेम असूनही ती आपल्या पतीच्या जवळ जाऊ शकत नव्हती, त्यांना प्रेमाने स्पर्श करू शकत नव्हती. ही एक अशी भयंकर शिक्षा होती जी ती कोणालाही सांगू शकत नव्हती. तिने हे महाभयंकर दुःख अनेक वर्ष मुकाट्याने डोळ्यांत अश्रू लपवून सहन केले. याच अत्यंत वेदनादायी काळात तिला सूर्यदेवापासून मनु, यम जे पुढे यमराज बनले आणि यमुना जी नदी बनले, अशी 3 अत्यंत तेजस्वी आणि महान अपत्ये झाली. पण आता 3 मुलांना जन्म दिल्यानंतर संज्ञेच्या शरीराची आणि मनाची सहनशीलता पूर्णपणे संपली होती. तिच्या सहनशीलतेचा बांध आता कायमचा फुटला होता. तिला आतून जाणवू लागले होते की जर ती आणखी काही काळ सूर्यदेवाच्या या भयंकर, जारून टाकणाऱ्या तेजाजवळ राहिली, तर तिचे हे कोमल शरीर एक दिवस जळून भस्मसात होईल, तिची राख होईल. ती रात्रंदिवस एकांतात बसून रडत असे. शेवटी अत्यंत हताश होऊन तिने एक असा अत्यंत कठोर, गूढ आणि अंगावर काटा आणणारा निर्णय घेतला, ज्याने पुढे संपूर्ण विश्वाचा आणि न्यायव्यवस्थेचा इतिहासच बदलून टाकला. तिने ठरवले की ती सूर्यदेवाला सोडून जाईल आणि कठोर तपश्चर्या करून हे तेज सहन करण्याची शक्ती प्राप्त करेल. पण ती एक आई होती. आपल्या लहानग्या 3 मुलांना आणि पतीला असे अचानक सोडून जाणे तिला शक्य नव्हते. तेव्हा तिने स्वतःच्या योगविद्येच्या, तपश्चर्येच्या आणि मायेच्या प्रबळ बळावर एक महाभयंकर आणि गूढ प्रयोग केला. एका मध्यरात्री जेव्हा सूर्यदेव गाढ झोपेत होते, तेव्हा सौनेने मंत्रोच्चार सुरू केला. तिने स्वतःच्याच शरीरातील ऊर्जा एकवटली आणि स्वतःच्याच शरीरातून, स्वतःच्याच सावलीतून हुबेहूब स्वतःसारखीच दिसणारी एक जिवंत स्त्री निर्माण केली. ती सौनेची सावली होती.
जिचे नाव तिने ठेवले छाया. सौन्या आणि छाया या दिसायला अगदी जुळ्या बहिणींसारख्या, किंबहुना एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारख्या होत्या. त्यांचा चेहरा, त्यांचा आवाज, त्यांची चालण्याची पद्धत, सर्व काही इतके तंतोतंत सारखे होते की साक्षात ब्रह्मदेवालाही त्यांच्यातील फरक ओळखणे अशक्य होते. सौनेने त्या अत्यंत शांत आणि आज्ञाधारक छायेला जवळ बोलावले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. सौनेने अत्यंत जड आणि थरथरत्या अंतःकरणाने म्हटले, हे छाया, तू माझीच सावली आहेस, माझाच एक अंश आहेस. आजपासून तू या सुवर्ण महालात माझी जागा घेशील. तू सूर्यदेवाची पत्नी म्हणून आणि माझ्या या 3 निष्पाप मुलांची, मनु, यम आणि यमुना, आई म्हणून अत्यंत निष्ठेने राशीस. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करशील. मी हे घर, हा महाल सोडून अज्ञातवासात तपश्चर्या करण्यासाठी माझ्या वडिलांच्या घरी किंवा घनदाट जंगलात जात आहे, जेणेकरून मी सूर्याचे हे दाहक तेज सहन करण्याची शक्ती प्राप्त करू शकेन. पण लक्षात ठेव, तुला माझी एक अत्यंत कठोर शपथ आहे. साक्षात सूर्यदेवाला, माझ्या मुलांना किंवा या त्रिभुवनात कोणालाही ही गोष्ट समजता कामा नये की तू सौन्या नाहीस, तर केवळ तिची एक सावली आहेस. हे महाभयंकर रहस्य आजपासून फक्त तुझ्या आणि माझ्याच मध्ये राहील. छाया ही अत्यंत सात्विक, आज्ञाधारक आणि धर्मपरायण होती. तिने अत्यंत नम्रपणे हात जोडले आणि सौनेला वचन दिले, हे देवी, तुम्ही निश्चिंत मनाने जा. जोपर्यंत कोणी माझे केस धरून मला शाप देत नाही किंवा माझ्या प्राणांवर बेतत नाही, तोपर्यंत मी हे रहस्य कोणालाही सांगणार नाही. मी तुमच्या पतीची आणि मुलांची माझ्या स्वतःच्या प्राणांपेक्षाही जास्त काळजी घेईन. हे ऐकून सौनेने अत्यंत जड पावलांनी तो महाल सोडला. तिने ओळख लपवण्यासाठी एका घोडीचे रूप धारण केले आणि ती पृथ्वीवरील एका अत्यंत भयंकर, घनदाट आणि मानवर्हिल जंगलात जाऊन सूर्याचे तेज सहन करण्याच्या प्राप्तीसाठी महाकठोर तपश्चर्या करू लागली. इकडे सूर्यदेवाला या महाभयंकर आणि गूढ रहस्याची थोडीशीही भनक लागली नाही. सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या शेजारी छाया उभी होती. सूर्यदेवाला वाटले की आपली पत्नी सौन्याच आपल्यासोबत आहे. छाया ही एक सावली असल्याने तिला सूर्यदेवाच्या तेजाचा, उष्णतेचा आणि त्या भयंकर दाहकतेचा कोणताही त्रास होत नव्हता. सूर्यदेवाचे तेज तिच्यातून आरपार निघून जात असे. ती अत्यंत प्रेमाने, शांतपणे आणि निष्ठेने सूर्यदेवाची सेवा करू लागली. तिने यम, मनु आणि यमुना यांचेही अत्यंत प्रेमाने पालनपोषण केले. सूर्यदेव अत्यंत खुश होते की आपली पत्नी आता पूर्वीसारखी विचलित होत नाही. याच काळात नियती आपले पुढील चक्र फिरवत होती. छाया ही सूर्यदेवापासून गर्भवती राहिली. पण मित्रांनो, छाया ही केवळ एक सामान्य पत्नी किंवा केवळ एक सावली नव्हती. ती साक्षात महादेवांची, भगवान शंकरांची एक अत्यंत निस्सीम, वेडी आणि कठोर भक्त होती. छाया जेव्हा गर्भवती होती तेव्हा तिने भगवान शंकराची अत्यंत कठोर, अंगावर काटा आणणारी तपश्चर्या सुरू केली. सामान्य गरोदर स्त्रिया स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतात, चांगले अन्न ग्रहण करतात, पण छायेने तसे काहीही केले नाही. ती रात्रंदिवस डोळे मिटून केवळ ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करत असे. तिने अन्न आणि पाण्याचा जवळजवळ पूर्णपणे त्याग केला होता. ती रखरखत्या उन्हात, डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि अंगाची लाही लाही करणारे तापमान असतानाही एका पायावर उभी राहून महादेवाची आराधना करत असे. ती स्वतःला आणि स्वतःच्या शरीराला पूर्णपणे विसरून गेली होती. ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी कशाचीही तिला शुद्ध नव्हती. ती जणू समाधी अवस्थेत गेली होती. पण या अत्यंत कठोर तपश्चर्येचा, त्या भयंकर उपवासाचा आणि त्या रखरखत्या सूर्याच्या उष्णतेचा एक अत्यंत भयंकर आणि गूढ परिणाम तिच्या गर्भावर, तिच्या पोटात वाढणाऱ्या त्या लहानग्या, निष्पाप जीवावर होत होता. सतत प्रखर उन्हात बसल्यामुळे, अन्नाचा त्याग केल्यामुळे आणि सावलीचा स्वतःचा असा कोणताही रंग नसल्यामुळे गर्भातील त्या बालकाचा वर्ण अत्यंत काळाकुट्ट, कोळशासारखा गडद आणि अमावास्येच्या अंधारासारखा काळा होत गेला. गर्भातील तो बालक आपल्या आईची सर्व तपश्चर्या, तिचे दुःख,
तिची भक्ती आणि सूर्याचे ते भयंकर तेज स्वतःच्या आत ओढून घेत होता. तो एक असा ऊर्जास्रोत बनत होता जो साक्षात मृत्यूलाही घाबरवणार होता. आणि मग तो अंगावर काटा आणणारा, विश्वाच्या इतिहासातील सर्वात गूढ आणि प्रलयंकारी दिवस उजाडला. वैशाख महिन्याच्या अमावास्येची ती काळ रात्र होती. आकाशात एकही तारा चमकत नव्हता. सगळीकडे एक अत्यंत भयावह, गोठवणारी आणि गूढ शांतता पसरली होती. वाऱ्यानेही आपला वेग थांबवला होता. अशा या महाभयंकर काळरात्री छायेने एका पुत्राला जन्म दिला. हाच तो महान पुत्र होता जो पुढे संपूर्ण विश्वाला न्यायाचा, कर्माचा आणि सत्याचा अत्यंत कठोर धडा शिकवण्यासाठी जन्माला आला होता. साक्षात शनिदेव. जेव्हा या बालकाचा जन्म झाला तेव्हा निसर्गात अनेक भयंकर आणि अस्वस्थ करणारे बदल घडले. महासागराच्या लाटा अचानक शांत झाल्या, ग्रहांनी आपली दिशा बदलली आणि सर्वत्र एक प्रकारचा गूढ अंधार दाटून आला. पण सुवर्ण महालात मात्र एक वेगळीच घटना घडणार होती. सूर्यदेवाला जेव्हा बातमी मिळाली की त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते अत्यंत हसतमुख चेहऱ्याने आपल्या तेजस्वी रथातून उतरून आपल्या या नवीन पुत्राचा, या तेजस्वी वारसदाराचा चेहरा पाहण्यासाठी जन्मकक्षात आले. सूर्यदेवाला वाटले होते की आपला पुत्रही आपल्यासारखाच हजारो सूर्यांचे तेज घेऊन सुवर्णासारखा लखलखीत आणि अत्यंत देखणा जन्माला आला असेल. पण जेव्हा सूर्यदेवाने अत्यंत उत्साहाने आणि प्रेमाने त्या पाळण्यात वाकून पाहिले, तेव्हा तिथे असे काही घडले ज्याने त्या सुवर्ण महालाचा, संपूर्ण कुटुंबाचा आणि त्रैलोक्याचा पायाच मुळासकट हादरवून सोडला. सूर्यदेवाने जेव्हा त्या पाळण्यात पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या डोळ्यांवर त्यांचाच विश्वास बसेना. तो नवजात बालक सुवर्णासारखा चमकणारा नव्हता, तर तो अत्यंत काळाकुट्ट, कोळशासारखा अंधारलेला, कोणत्याही प्रकारची चमक नसलेला आणि अत्यंत निस्तेज होता. त्याचे डोळे मिटलेले होते आणि त्याचे शरीर अत्यंत कृश होते. साक्षात प्रकाशाच्या, तेजाच्या आणि सुवर्णाच्या देवाच्या पोटी असा काळाकुट्ट अंधार कसा जन्माला येऊ शकतो? हा एकच विचार करून सूर्यदेवाचा अहंकार एका क्षणात ज्वालामुखीसारखा उफाळून आला. त्यांचा खोटा गर्व, स्वतःच्या सुंदर रूपाचा आणि तेजाचा अहंकार भयंकरपणे जागा झाला. त्यांच्या डोळ्यांतून क्रोधाच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. त्यांनी अत्यंत रागाने डोळे लालबुंद करून बाजूला उभ्या असलेल्या अशक्त आणि घाबरलेल्या छायेकडे पाहिले आणि संपूर्ण महाल हादरवून सोडणाऱ्या, भिंतींना तडे जाणाऱ्या आवाजात ते ओरडले, "हे काय आहे? हा भयंकर काळाकुट्ट अंधार माझा पुत्र असूच शकत नाही. मी साक्षात प्रकाश आहे. मी साक्षात तेज आहे. जगाला सुवर्ण देणारा मी पिता आहे. आणि हा अत्यंत कुरूप, काळाकुट्ट, निस्तेज मुलगा माझा अंश कसा असू शकेल? हे स्त्री, तू नक्कीच चारित्र्यहीन आहेस. तू माझ्याशी महाभयंकर प्रतारणा केली आहेस. हा मुलगा नक्कीच कोणातरी दुसऱ्याचा आहे. मी या काळाकुट्ट बालकाला माझा पुत्र म्हणून कधीही स्वीकारणार नाही." एका निष्पाप, नुकत्याच जन्मलेल्या बालकाचा आणि अत्यंत निस्सीम तपश्चर्या करणाऱ्या एका पवित्र आईचा हा विश्वातील सर्वात मोठा आणि भयंकर अपमान होता. सूर्यदेवाचे ते अत्यंत कठोर, विषारी आणि काळजाला घरे पाडणारे शब्द छायेच्या हृदयाला बाणासारखे आरपार भेदून गेले. ती रडत रडत सूर्यदेवाच्या पायावर कोसळली आणि सांगू लागली की, "महाराज, हा तुमचाच अंश आहे. माझ्या कठोर तपश्चर्येमुळे आणि रखरखत्या उन्हामुळे याचा रंग असा झाला आहे." पर अहंकाराने आंधळे झालेले सूर्यदेव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि त्याच क्षणी त्या अत्यंत तणावपूर्ण आणि भयानक वातावरणात मानवी आणि ईश्वरी बुद्धीला सुन्न करणारा तो महाप्रलयंकारी चमत्कार घडला. आपल्या आईवर झालेला हा भयंकर अन्याय, तिचे ते रडणे आणि स्वतःच्या रंगावरून, स्वतःच्या दिसण्यावरून आपल्याच जन्मदात्या पित्याने केलेला हा महाभयंकर अपमान त्या पाळण्यात झोपलेल्या नवजात लहानग्या शनिदेवाने ऐकला.
तो अपमान त्या बालकाच्या अंतर्मनात एखाद्या वितळलेल्या शिशासारखा उतरला आणि तिथेच त्या पाळण्यातून त्या नवजात काळ्याकुट्ट शनिदेवाने आपले ते अत्यंत भेदक, लालबुंद आणि प्रलयंकारी डोळे हळूच उघडले. शनिदेवांची ती दृष्टी साधी दृष्टी नव्हती. ती साक्षात कर्माचा हिशोब करणारी, अहंकाराला जाळून राख करणारी महाभयंकर वक्र दृष्टी होती. पाळण्यातून डोळे उघडताच त्या लहानग्या शनिदेवाची ती पहिली वक्रदृष्टी, तो पहिला प्रलयंकारी कटाक्ष थेट अत्यंत गर्विष्ठ आणि रागाने फणफणणाऱ्या साक्षात सूर्यदेवावर पडला. आणि काय आश्चर्य! ज्या सूर्यदेवाच्या अथांग तेजाकडे साक्षात इंद्र, अग्नी आणि वरुण देवही पाहू शकत नव्हते, ज्याच्या तेजाने संपूर्ण सृष्टी चालत होती, त्या महाबलाढ्य सूर्याचा अहंकार आणि त्याचे ते प्रचंड तेज एका क्षणात पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसरून राख झाले. शनिदेवाची ती वक्रदृष्टी पडताच साक्षात सूर्यदेवाच्या अंगातून बाहेर पडणारा तो सुवर्णप्रकाश एका क्षणात नष्ट झाला. त्यांचे ते तेजस्वी, सुवर्णासारखे चमकणारे शरीर अचानक कोळशासारखे काळे पडले. त्यांच्या अंगावर भयंकर आणि वेदनादायी कुष्ठरोग निर्माण झाला. त्यांच्या रथाचे अत्यंत वेगवान घोडे तिथेच हवेत गोठून गेले, थांबले. आकाशात चालणारा सूर्याचा रथ जागीच खिळला. सूर्यदेवाला भयंकर वेदना होऊ लागल्या. त्यांच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. साक्षात प्रकाशाचा आणि ऊर्जेचा देव एका लहानग्या, नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या केवळ एका कटाक्षाने जागीच भस्मसात झाला होता. सूर्याचा प्रकाश नष्ट झाल्यामुळे संपूर्ण त्रैलोक्यात, पृथ्वीवर आणि स्वर्गात एकच महाभयंकर गोठवणारा अंधार पसरला. झारे कोमेजू लागली, नद्यांचे पाणी गोठू लागले. जणू संपूर्ण विश्वाचा अंत जवळ आला होता. देव, दानव, गंधर्व, यक्ष सर्वांचा थरकाप उडाला. स्वर्गात एकच हाहाकार माजला. कोणालाही समजत नव्हते की हे भयंकर, विश्वाला गिळंकृत करणारे संकट अचानक कुठून आले. साक्षात देवराज इंद्र, वरुण, अग्नी आणि सर्व देव अत्यंत भयभीत होऊन धावत धावत सूर्यलोकात आले. तिथे त्यांनी पाहिले ती जगाला प्रकाश देणारे सूर्यदेव जमिनीवर पडून वेदनेने तडफडत आहेत आणि त्यांचे संपूर्ण शरीर काळे पडले आहे. सूर्यदेव अत्यंत वेदनेने आणि भीतीने थरथर कापत होते. त्यांचा तो सर्व खोटा गर्व, सर्व अहंकार कायमचा गळून पडला होता. त्यांना स्वतःच्याच कृत्याची अत्यंत लाज वाटत होती. सर्व देवांनी मिळून सूर्यदेवाला उचलले आणि आता या महाभयंकर प्रलयातून संपूर्ण सृष्टीला वाचवण्यासाठी त्यांच्याकडे केवळ एकच मार्ग उरला होता. साक्षात देवांचे देव भगवान महादेव. सर्व देव, देवराज इंद्र आणि वेदनेने विव्हळणारे सूर्यदेव अत्यंत घाईघाईने धावत धावत हिमालयातील कैलास पर्वतावर आले. तिथे साक्षात भगवान महादेव अत्यंत गार समाधीत लीन होते. देवांच्या अत्यंत आर्त आणि व्याकुळ हाकेने महादेवाने आपले तिसरे डोळे उघडले. महादेवाच्या चेहऱ्यावर अत्यंत शांतता होती, पण त्यांच्या डोळ्यांत एक भयंकर प्रलयंकारी तेज होते. सूर्यदेव रडत रडत साक्षात शंकराच्या पायावर कोसळले आणि म्हणाले, हे महादेवा, हे देवाधिदेवा, मला वाचवा. माझ्याच नुकत्याच जन्मलेल्या एका काळ्याकुट्ट बालकाने माझ्याकडे केवळ एकदा पाहिले आणि माझी ही भयानक अवस्था झाली. माझे तेज नष्ट झाले, मला कुष्ठरोग झाला. हे कोणते भयंकर भूत माझ्या घरात जन्माला आले आहे? हे ऐकून महादेवाची मुद्रा अत्यंत कठोर आणि रौद्र झाली. कैलास पर्वत हादरला. भगवान शंकर अत्यंत गंभीर, संपूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडणाऱ्या आणि मेघांच्या गडगडाटासारख्या आवाजात म्हणाले, अरे मूर्खा, अरे गर्विष्ठ सूर्या, तू स्वतःला जगाचा प्रकाश समजतोस, पण तू स्वतःच्याच खोट्या तेजाच्या आणि रूपाच्या अहंकाराने पूर्णपणे आंधळा झाला होतास. तू एका अत्यंत पवित्र, तपस्वी आईचा आणि एका अत्यंत निष्पाप बालकाचा भयंकर अपमान केलास. जो बालक तुझ्या घरात जन्माला आला आहे तो कोणताही सामान्य बालक नाही किंवा ते कोणतेही भूत नाही.
तो साक्षात माझा अत्यंत निस्सीम भक्त आहे आणि छायेच्या त्या कठोर तपश्चर्येमुळे, उपवासांमुळे त्याच्या अंगात माझाच अत्यंत प्रबळ अंश निर्माण झाला आहे. तो काळाकुट्ट रंग त्याच्या कुरूपतेचे लक्षण नाही, तर तो रंग म्हणजे त्याने स्वतःच्या पोटात ओढून घेतलेली त्याच्या आईची अथांग वेदना, तिची भक्ती आणि तुझे ते भयंकर तेज आहे. त्याने कोणतीही जाणीवपूर्वक चूक केलेली नाही. त्याने केवळ जन्म घेताच तुझ्या त्या भयंकर अहंकारी कर्माची शिक्षा तुला स्वतःच्या एका दृष्टीने दिली आहे. तुझ्या कर्माचा हा पहिला न्याय होता. भगवान शंकराचे हे शब्द ऐकून सूर्यदेवाला आणि सर्व देवांना आपली चूक उमगली. सूर्यदेवाने हात जोडून क्षमा मागितली. हे त्रिलोकीनाथा, मी महाभयंकर पाप केले आहे. एका आईच्या तपश्चर्येचा अपमान केला आहे. मला क्षमा करा. मी काय करू? महादेव शांत झाले आणि म्हणाले, जा आणि जाऊन त्या बालकाची आणि तुझ्या त्या सात्विक पत्नी छायेची अत्यंत नम्रपणे क्षमा माग. जेव्हा ती आई तुला अंतःकरणापासून क्षमा करेल, तेव्हाच तुझे हे सुवर्ण तेज तुला परत मिळेल आणि हा ब्रह्मांडात पसरलेला अंधार दूर होईल. सूर्यदेव अत्यंत पश्चात्तापाने जळत, रडत रडत पुन्हा सुवर्णमहालात आले. त्यांनी एका लहान मुलासारखे हमसून हमसून रडत छायेची आणि पाळण्यात शांत झोपलेल्या त्या लहानग्या शनिदेवाची हात जोडून क्षमा मागितली. त्यांनी आपला अहंकार कायमचा त्यागला. छायेचे हृदय अत्यंत कोमल होते. तिने आपल्या पतीला क्षमा केली आणि काय आश्चर्य! शनिदेवाने पुन्हा आपले डोळे उघडले आणि सूर्यदेवाकडे एक अत्यंत शांत आणि सौम्य कटाक्ष टाकला. त्याच क्षणी सूर्यदेवाचा तो भयानक कुष्ठरोग नष्ट झाला. त्यांचे सुवर्ण तेज पुन्हा त्यांच्या अंगात संचारले आणि संपूर्ण सृष्टीत पुन्हा लख्ख प्रकाश पडला. तेव्हा साक्षात भगवान महादेव तिथे प्रगट झाले. त्यांनी त्या पाळण्यातील अत्यंत तेजस्वी आणि काळ्याकुट्ट बालकाला शनिदेवाला दर्शन दिले. महादेवाने शनिदेवाला आपल्या कुशीत घेतले आणि संपूर्ण त्रैलोक्याला ऐकू जाईल अशा अत्यंत स्पष्ट आवाजात त्याला आशीर्वाद दिला आणि त्याचे कर्तव्य निश्चित केले. महादेव म्हणाले, हे शनिदेवा, हे माझ्या अंशा, आजपासून या त्रिभुवनात तुझी एक अत्यंत प्रबळ, कठोर आणि न्यायप्रिय देवता म्हणून पूजा केली जाईल. देवांचा देव असो, महान राजा असो, सम्राट असो की रस्त्यावरचा एखादा सामान्य भिकारी असो, जो कोणी वाईट कर्म करेल, कोणावर अन्याय करेल, दुर्बळांचा छळ करेल किंवा खोटा अहंकार बाळगेल, त्याला तुझ्या या वक्रदृष्टीच्या आणि 7.5च्या कठोर शिक्षेतून साक्षात ब्रह्मदेवही वाचवू शकणार नाहीत. नवग्रहांमध्ये तू सर्वात शक्तिशाली, सर्वात प्रभावी आणि सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह असशील. तू न्यायाचा, कर्माचा आणि सत्याचा एकमेव स्वामी असशील. तुझा न्याय अत्यंत निष्पक्ष असेल. तू कर्माचा देव असशील, कर्म फलदाता शनिदेव. मित्रांनो, शनिदेवाच्या जन्माचा, त्यांच्या तपस्वी आईचा आणि साक्षात सूर्यदेवाचा अहंकार मोडून काढल्याचा हा अंगावर काटा आणणारा प्रसंग केवळ एक पौराणिक कथा नाहीये. हा आजच्या काळातील सर्वात मोठा, सर्वात कडकडीत आणि डोळे उघडणारा धडा आहे. आजच्या या आधुनिक, विज्ञानाच्या आणि स्पर्धेच्या जगात लोक पैशाच्या, सत्तेच्या, पदाच्या आणि स्वतःच्या खोट्या रूपाच्या अहंकाराने इतके आंधळे होतात की ते गरिबांना, दुर्बळांना आणि रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला अक्षरशः किड्यामुंग्यांसारखे तुच्छ लेखतात. लोकांना वाटते की ते काहीही पाप करून, भ्रष्टाचार करून, दुसऱ्याचा हक्क मारून सुटून जातील. त्यांच्याकडे असलेल्या पैशाने ते जगातील कोणताही न्याय विकत घेऊ शकतील. पण त्यांना हे महाभयंकर सत्य माहीत नसते की शनिदेवाची ती काळोखी वक्रदृष्टी, ती न्यायाची अदृश्य आणि आवाज न करणारी काठी सतत प्रत्येकाच्या कर्माचा आणि पाप-पुण्याचा हिशोब ठेवत असते. शनिदेव हे कधीही कोणाचे विनाकारण वाईट करत नाहीत. ते कोणाचेही शत्रू नाहीत किंवा ते कोणतेही क्रूर देव नाहीत. ते फक्त आणि फक्त एक अत्यंत पारदर्शक आरसा आहेत, जे तुम्ही केलेल्या कर्माचे फळ तुम्हाला अगदी व्याजासकट परत देतात.
साक्षात सूर्यदेवालाही न्यायाचा धडा शिकवणाऱ्या आणि खऱ्या भक्तीचा विजय घडवून आणणाऱ्या त्या महान, न्यायप्रिय आणि अथांग कर्मफलदाता शनिदेवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.